काय झालं? काय करतेस हे तू? पोटात बाळ आहे ना तुझ्या, हे असं पाय आपटायचं नसतात बरं. वहिनी अगं सकाळपासून माझ्या पायाला मुंग्या येतात. अगं हे सगळं बायकांना प्रेग्नन्सीच्या दरम्यान होत असतं. काय आपलं शरीर जरा सुस्त होतं ना, त्यामुळे होत आहे. अगदीच नॉर्मल आहे. तू एक काम कर, बस इथे, बस बस, आणि पायाची बोटं ना वर खाली कर, त्याने सुटतील मुंग्या. हां. तेजू, तुला बरं वाटत नव्हतं त्यामुळे अचानक इकडे आले ग मी. पण मी आता जरा घरी जाते. आणि तसंही तुला तर बरं वाटतंय ना, त्यामुळे इथे राहण्यात तसं काही दुसरं कारण नाहीये. वहिनी अगं एवढी गडबड कशासाठी करते? आधीच आत्या गेल्यापासून सगळं घर सोनं सोनं वाटतंय. तू आलीस म्हणून माझा वेळ किती छान जातोय. अगं मग तसं असेल तर तू तिकडे ये ना राहायला काही दिवस. तू सगळ्यांसोबतही राहशील आणि मी पण राजू आणि भागूवर कामं टाकलेत असं मला वाटणार नाही. नाही बाय तुळजा, अगं एक तर ह्या घरात आता तेजू माझा एकमेव आधार आहे आणि तिलाच तू घेऊन गेलीस तर ही घर मला नुसतं खायला उठल. एकतर मालक बी नाही, ती बाहेर गावं गेला ती, आणि शत्रूचं तुला ठाव आहे ना, तो घरात तर असतोय का? हा बघ, ह्या घरात नुसतं भूतावानी वाटल मला. वहिनी, तेजू काय झालं? परत त्रास होतोय का तुला? त्रास नाही, बाळांची हालचाल जाणवते मला पहिल्यांदा. आत्याला म्हणाव आम्ही इकडे नाही इकडे आहोत. आत्याचा हात पण कळतोय हा बाळाला. तेजू, काय गोड क्षण आहे ग हा. आज पहिल्यांदाच तुझ्या बाळाची जाणीव झाली आपल्याला. वहिनी, मला या आईपणाबद्दल ना आता कुतूहल वाटायला लागले. जे आधी कधीच वाटलं नव्हतं. मी माझ्या हात 2 जीवांना मोठं करते. केवढं भारी आहे ना हे. तेजू, आईपणाच्या ह्या परवासात का नाही आपल्या बाळाची होणारी पहिली हालचाल, ह्यो क्षण एका बाईसाठी सगळ्यात आनंदाचा आणि सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण असतोय बघ. काय? कोण मस्ती करतंय एवढं? कोण हालचाल करतंय? मला ओळखलं का? मी तुमची मामी. तुम्ही बाहेर आलात ना की खूप लाड करणार आहे मी तुमचे. नमस्कार मॅम, आमच्या पार्लरमध्ये तुमचं स्वागत आहे. सांगा ना तुम्हाला काय करायचं? आयब्रो, थ्रेडिंग, अपर लिप, हेअर कट आम्ही समजा करतो. तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं असेल ना तर रिसेप्शनवर कार्ड ठेवलंय, ते एकदा चेक करा. आमच्याकडे नुकतंच ना फेशियलचे नवीन पॅकेजेस आलेत, ते बी एकदा बघा. त्यावरच आम्ही ऑफर देतोय. तुम्ही एकदा का इकडे सर्व्हिस घेतली ना मॅम की तुमची स्किन एकदम ग्लो करेल बघा. लिहून देते मी. जमलं. मला वाटलं होतं तेवढं अवघड नाही. धनू, तुलाही टेन्शन घेतेस बरं का. हे ग्रॅज्युएशन, इंग्रजी हे सगळं यायलाच हवं असं नसतं. माणसात ना फक्त कॉन्फिडन्स हवा, कॉन्फिडन्स. तू बघ, हा पार्लर मधला जॉब बी आपल्यालाच मिळणार. मला तुझ्याकडून नवीन कपडे हवेत म्हणजे हवेत. तू काय पण कर तिकडे, नाहीतर मी चालले. अगं कामू, अगं ऐक ना, अगं मी कुठून देऊ? बरं बाई, देतो, थांब. हाय, थोडे मी साठवलेले देतो. पाठव. बघ, पाठवले. किती स्वीट आहे ग माझं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. जिमू, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? हो. मग मला उचलून घे. हा? मी नाही चालणार बाबा असं. तू उचलून घे मला, हा प्लीज. लोक बघतील की, लोक काय म्हणतील? लोक बघू देत, काय पण म्हणू देत, मला फरक नाही पडत. मला तू उचलून घे. प्यार किया तो डरना क्या? तुझं माझ्यावर प्रेम नाही माहितीये मला. जाऊ दे, बोलू नको, मी चालले. अगं थांब, घेतो उचलून.
ये इकडं. बस. जिमो ऐक ना, बोला. नाना बरे झाले ना तर नानांकडून ना जिमचे पैसे परत घे आणि जिम टाक एकदाची, म्हणजे मला सगळ्यांना सांगायला बरं होईल माझा नवरा पण बॉडी बिल्डर आहे. हे आपल्या लग्नाचं झालं, पण जिच्यासोबत लग्न केलंय तिचं काय? तुला काय एवढं सोपं वाटतात आपलं लग्न करायला? सोड मला खाली, सोड अगं, सोड. अगं, मला अगं. काय ऐकायचं नाही. एकतर तुला चांगलं बोलायचं पण नाही आणि चांगला विचार पण करायचं नाही. ते धनूसोबत लग्न झाले ना ती फक्त एक ऍडजस्टमेंट होती, तुझी आणि माझी भविष्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट. आता मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. ते जिमचे पैसे घ्यायचे आणि मला द्यायचे. मला पैसे पाहिजेत, बाकी काय नको. विषय संपला. अगं माझं ऐकून तरी घे मी काय म्हणतो. अगं कामिनी ऐकून तरी घे माझं. मला ना खरंच काही कळलं झालं. त्या धनूला सोडायचा जरी विचार केला ना तर तू सूर्या काय गप्प बसणार आहे होय? कामू, हे पिलू, कामू. दादा त्या डॉक्टरकडे ना काल मला खरोखरच ऍडमिट व्हायला लागला असतं. डॉक्टर बी ना डेंजरस होत. स्वस्तिक मेडिका, श्यामबाई हॉस्पिटल. हा बोल की तुझं. सूर्या रे, खूप आनंदाची बातमी द्यायची होती. आज ना पहिल्यांदाच आपल्या तेजूच्या पोटातलं बाळ हालचाल करत आहे. मी पण हात लावून अंदाज घेतला. इतकं भारी वाटलं म्हणून तुला सांगते, म्हणून तुला लगेच फोन केला मी. काय बोलतेस तुळजा? अगं लय भारी बातमी दिलीस तू मला. मला असं वाटतंय मी आता लगेच तिथे यावं आणि तिजूच्या पोटाला हात लावा आणि त्या बाळाची हालचाल अनुभवावी. मला मला राहावं ना ग. मला घ्यायचंय तिथं. तुळजा तेजूपाशी असायला पाहिजे होतं ग. तुला माहित नाही ही लय भारी गोष्ट आहे अगं. मला काय करू काय सुचना झाले, पण निदान तू आहेस तिथं, त्यामुळे तिला पण तिचा आनंद तुझ्याबरोबर वाटता येईल. तू तिथंच थांब. हा मला सांग, तिला काय त्रास होत नाही ना? हा म्हणजे तिच्या पोटात बाळ आहे त्यामुळे हालचाल होत असेल ना, दुखत असेल ना तिला? नाही, अशा वेळी त्रास नाही होत. उलट सुखाच्या संवेदना जाग्या होत्या स्त्रीच्या पोटात. हे सगळं ना स्त्रीच्या जन्माला आलेल्याचं सुख आहे बघ. तुझं बघ ना, आपल्या पोटात एक जीव पोचणं ह्याच्यापेक्षा मोठं काय पुण्य आहे? आपल्या तेजूच्या शरीरात 2 जीव तयार होतात, कळतंय का तुला? माझी तेजू लय पुण्यवान आहे तुझं. अगदी खरंय. सूर्या, तुला जसा वेळ मिळेल ना तसा प्लीज इथे ये. तेजूला पण तुला बघून खरंच खूप आनंद होईल. हा मी खाप झालं ना लगेच येतो मी तिकडं. बरं ठीक आहे, चल मी पण ठेवते आता. मला जरा बाहेर जायचं आहे. मला मेडिकलमधनं तेजूसाठी काही औषधं घ्यायची आहेत. एवढंच ना? अगं, मी मेडिकलच्या इथंच आहे. तू सांग मला काय पाहिजे, मी देतो आणून. तू मेडिकलमध्ये काय आणायला गेलायस? तू हे कशाला बोलतोय? मेडिकल मध्ये नाही ग, मेडिकलच्या इथंच आहे मी. माझ्यासमोर आहे मेडिकल. मग तू मला सांग, आणतो मी. मी एक काम करते, तुला मेसेज करते. ते सरळ दाखवताना ते देतील औषधं. हा हा दाखवतो. बाय. दादा काय पण लागा, तू काय कशाला बोलतो वहिनी पुढं? आता एवढी आनंदाची बातमी कळल्यावर काय सुचलंच नाही मला. काय सुचलं नाही. धनू, आज काही करून ही खिंड लढवायचीच आहे. आज नोकरी घेतल्याशिवाय घरी जायचंच नाही बघ. येस मॅम, काय करायचं तुम्हाला? सॉरी मॅम, मी कस्टमर म्हणून नाही आले, मी ब्युटिशियन म्हणून आले होते. मला काम हवं होतं. सॉरी, आमच्या इथे एकही जागा रिकामी नाहीये. नाही, मला लगेच नोकरीच द्या असं नाही म्हणत आहे मी. पण तुमच्या ह्या पार्लरमध्ये 1-2 महिन्याचा शिकाऊ कोर्स असेल ना तर तो करायचा होता मला. कसं आहे, मला इथलं थोडं थोडं काम जमतं, पण तुम्ही शिकवलं तर लवकर लवकर समजा शिकेन ना मी. अच्छा, म्हणजे तुम्हाला या कामातला काही एक्सपिरियन्सच नाहीये तर? नाही तसं नाही. डोक्याची मालिश, हां डोक्याची मालिश एकदम 1 नंबर जमते बघा मला. माझा दादा आहे ना, तो माझ्याकडनंच डोक्याला तेल लावून मालिश करून घेतो. हा ना, आमची लहान बहीण
बागू तिला मी मस्तपैकी तेल लावून तिच्या 2 वेण्या घालून देते मी. अक्का ना राजू तर नेहमी म्हणतात धनू तुझ्या हाताला ना गुण आहे बघ. त्या दोघी बी मला सोडून कोणालाच त्यांच्या केसांना हात लावायला देत नाहीत बघा. एक 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 मिनिट मॅम, तुम्हाला डोक्यात तेल घालण्याशिवाय दुसरं काही येतं का? नाही सध्या तरी नाही, पण तुम्ही एक संधी द्या ना मला, मी शिकन सगळं. ठीक आहे, तुझा एक डेमो घेऊया. तू माझ्या डोक्याची मालिश कर. चालतंय या बसा. महेश, हा बोल की सूर्या. इधर. अरे सूर्या, अरे हे सगळं सामान आपल्याकडे नाही मिळत रे. अरे आपलं गावापुरतं मेडिकल आहे. हे सगळं सामान तुला मोठ्या मेडिकल मध्ये जाऊन घ्यावं लागेल. अरे असं कसं? दवाखान्यासाठी लागणारं सामान मेडिकलमध्ये मिळत नाही. अरे सूर्या, आपण औषधं ठेवतो, हे असलं सामान नाही ठेवत. तुला ह्याच्यासाठी कुठल्या तरी मोठ्या चांगल्या मेडिकल मध्ये जावं लागेल बघ. अरे मोठ्या मेडिकल म्हणजे कुठनं घ्यावं लागेल? तुला पुण्याला जावं लागेल. पण एक करू शकतो, एक माझ्या ओळखीतला माणूस आहे, आपण नाही त्यालाच देऊ, ते सगळं घरपोच मटेरियल देते बघ. ती डायरेक्ट घरी डिलिव्हरी करते बघ. अरे मग बारीच केला काय? सूर्या, एवढं सगळं भारीतलं सामान वहिनीचं काय दवाखाना चालू करतो की काय? हे फक्त तुला, मला आणि ह्याला तिघांनाच माहिती, बाकी कुणाला सांगायचं नाही काय? तू जरा पण कळतं कामा नाही. होय, तू म्हणशील तसं. वहिनीला काय सरप्राईज द्यायचं ठरतो काय? सरप्राईज आहे म्हणून तर तोंड बंद ठेवायला होतो ना दादा. मग तू काय अरे होय की मग, आग कुठे ये तू? बरं ते सोड. इधर हे बघ, ही औषध दे मला. चल. कसा वाटला मसाज? वा 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 वा, आयुष्यपत काय भारी मसाज केलायस ग तू. एकच नंबर. अगं एवढा रिलॅक्स मला कधीच वाटलं नव्हतं. मग द्याल ना मला काम? पण ह्याच्या व्यतिरिक्त तुला काहीच येत नाही? नाही येत, पण शिकेन की मी, पटकन शिकेन तुम्ही शिकवाल तर. हे बघ, मला काय एवढं शिकवायला वेळ नाहीये. आता तुम्हाला शिकवत बसणार की मी कस्टमर होणार? माझ्या इथे भरपूर कस्टमर येतात आणि हा व्यवसाय हा ब्युटी स्टँडर्डवरती चालतो आणि तुमच्याकडे बघून तर वाटत नाही की कस्टमर येईल. हो ना, ही उभी राहील तर कोणाला इकडे तिकडे जायला जागा पण नाहीये. आणि बाहेरचं कोण आलं तर काय होणार? मॅडम, तुम्ही ना ह्याच्यासाठी एक वेगळं पार्लरच खोला. त्यात ही मावेल. हिचा आणि ब्युटीचा काहीतरी संबंध आहे का? आलेलं गिऱ्हाईक हिला बघून पळून जाईल. ओ, तुम्ही मला आधीपासून ओळखता का? मग विना ओळखीच्या माणसाशी कसं बोलावं एवढी बी अक्कल दिली नाही का तुम्हाला देवाने? आणि मॅडम, राहिला विषय माझ्या दिसण्याचा, तर तुम्हाला काय करायचंय? हा, मुली इथं त्या सुंदर दिसाव्यात, त्यांना सजायचं असतं म्हणून येतात आणि ते मी करू शकते. त्यांना सुंदर कसं दाखवावं या दृष्टिकोनानं प्रयत्न करू शकते. मग जर मी काम चोख करू शकते तर मग या इतर गोष्टींवरती चर्चा का करताय तुम्ही? हे बघा मॅडम, हा ब्युटी बिझनेस आहे आणि कितीही नाही म्हटलं तर दिसायला तर खूप महत्व आहे. आणि तुम्ही नाहीये सुंदर, तुम्ही जा दुसरीकडे कुठेतरी ट्राय करा. ज्या लोकांना मनाचं सौंदर्य ओळखता येत नाही ना, ते दुसऱ्यांना काय सुंदर बनवणार? हा, तुम्ही काय, मलाच काम करायचं नाहीये इथं, कळलं? थँक्यू. धनु, अगं तुला 10 वेळा सांगितलं ना झोपायच्या आधी किचन मधली लाईट बंद करत जा म्हणून. बघ आता ती नानी माझ्या नावानं ओरडायला लागली. ते हे काय तू मला त्रास द्यायचा म्हणून ठरवलंयस काय? हे बघ, मी तुला आत्ता सांगतो, मी सारखं सारखं खाली नाही झोपणार. एकदा मी खाली झोपेन, एकदा तू झोप म्हण. आणि तू जर माझं नाही ऐकलंस ना तर मी तुला असं ओढून खाली झोपायला लावणार. धनु, धनु काय झालंय? म्हणजे तू
लगेचच माझं ऐकलंस, लगेचच खाली झोपलीस. मला वाटलं तू ह्याच्यावरून माझ्याशी अर्धा एक तास तरी भांडशील, पण तू तर लगेचच खाली आलीस. धनू, सगळं ठीक आहे ना? धनू, काय विचारतोय मी? काय आहे केलं ना मी तुम्ही म्हणलं तसं, मग आता काय अडचण आहे? अगं, पण मला वाटलं तू माझ्याशी भांडशील. पण असं नाही ना की तू माझी ही गोष्ट ऐकतेस म्हणून दुसरी मी एखादी तुझी गोष्ट ऐकावं म्हणून तू मला नंतर ब्लॅकमेल करशील. हे बघ, तुझा काही भरोसा नाही हा, सांगतो धनू. तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? तुम्ही म्हणलं तसं केलं ना मी. नाही, तुम्ही म्हणत असाल ना तर तुमच्या ह्या खोलीत झोपणार बी नाही मी. अगं, तसं तसं मी माझ्यासाठी ही खोली काय आणि बाहेरची ओसरी काय दोन्ही सारखेच आहेत. इथं जे विचार त्रास देणार आहेत तेच बाहेर जाऊन बी त्रास देणार. त्यामुळे काय फरक पडतो ना, मी इकडे झोपले का आणि बाहेर झोपले का, कायच फरक पडतो. जाते मी बाहेर. अगं धनू, ऐक. अगं, मला तसं नव्हतं म्हणायचं धनू. धनू, तेच काय बी नसलंय. धनू, ऐक ना धनू. वहिनी अगं पास की, तू अशी माझी सेवा करतेस ना, तुम्हाला कसं तरी वाटते. एक तर सकाळपासून एवढी काळजी घेते आणि आता पाय पण चेपतेस. अगं तेजू, गरोदरपणाचं हीच दिस असते ती. आणि होत्या ती तुझं लाड तर घे की करून, त्यात काय चुकीचं आहे? आणि बघ तुला सांगू का, ह्या दिवसातच समध्यांकडनं सेवा करून घ्यायचा का नाही, घरवार बाईला हक्क असतोय. अगदी बरोबर बोलतेस छोटी आहे. तेजू, काही बोलायचं नाही हा, मला करू ते जे करायचं आहे ते. तेजू, काय झालं? परत त्रास होतोय का? नाही, त्रास नाही. अगं, हे बाळ मगाशी त्यांनी हालचाल केली ना, त्यानंतर काहीच हालचाल होत नाही, म्हणून जरा बघत होते. अगं तेजू, एवढा उतावळापणा बरा नाही. तू असं मिनिटाला सारखं तपसत राहिलीस तर कसं होयाचं सांग बरं. अगं, आत्ता तर ही खरी सुरुवात आहे आणि आत्ता तू वाट बघतेस बाळाच्या हालचालीची. पर एक येळ अशी येईल का नाही की तू म्हणशील बाय 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 बाय, किस्ता धिंगाणा घालते ती पोटातल्या पोटात. आणि मग त्यासनी शांत बसा म्हणून सांगायची येळ येईल तुझ्या, पर तरी बी शांत बसणार नाही ती. तुला सांगू का तेजू, एका बाईसाठी का नाही बाळणपण म्हणजे दुसरा जन्मच असतोय बघ. ह्या दिवसातला प्रत्येक क्षण हवा हवासा वाटतो. त्रास बी तेवढाच होतो, म्हणजे उलट्या होणं, एखादी गोष्ट मनातनं उतरणं, कधी कधी सारखं सारखं आदनमधनं पोटात दुखणं, ही समद त्रास होते ती. पर तरी बी ही समद त्रास हवं हवंसं वाटते ती. खरंच असं होतं? वय 9 महिने ह्यो समदा त्रास सहन केला की मग बाळ जन्माला येतं. आणि एकदा का आपण त्या बाळाला असं हातात घेतलं का नाही की झाल्याला समदा त्रास इसरायला होतं बघ. आणि मग काय परत परत आई होयाच्या इच्छा होत्या त्या, आणि परत परत त्या पोटातल्या बाळाच्या लाता हव्या हव्याशा वाटत्या त्या. एका बाईसाठी आपण स्वतः एक जीव जन्माला घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही तेजू. ह्या टायमात आपल्याला किती बी मनस्ताप झाला, किती बी मानसिक त्रास झाला का नाही, तरी बी आपलं बाळ एकदा का ग्वाड हसलं की ते आज हसू बघूनच आपल्याला असं वाटतं आपल्याला किती बी त्रास झाला तरी बी ह्या उभ्या जगात आपल्या इतकं सुखी कोण बी नाही. त्या आईसाठी त्या बाळाचं पिपळाच्या पाना एवढं हात, ते असं जेव्हा आईच्या गालावरनं फिरत्या ती का नाही, तेव्हा असं वाटतं आपण बाईच्या जन्माला येऊन आपलं सार्थक झालं. मग तिथनं पुढं ती आई आपल्या लेकराच्या डोळ्यातच समद जग बघायला सुरुवात करते. आईसाठी आपलं लेकरू म्हणजे समद जग एका बाजूला आणि तिचं लेकरू एका बाजूला असतंय. छोटी आई, तुला हे सगळं कसं माहित ग? नाही म्हणजे तू कुठे अनुभवलंस हे?